जत तालुक्यात मोठी कारवाई। साळमाळगेवाडी येथील शेतात गांजाची झाडं आढळून 12,85,000चा मुद्देमाल जप्त। सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई करत जत पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील साळमाळगेवाडी इथं गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर कठोर कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 26 जून 2025 रोजी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संजय प्रभाकर गिरीबुवा राहणार साळमाळगेवाडी यांनी त्यांच्या गट नंबर 196/1 मधील भाजीपाला पिकाच्या शेतात गांजाची झाडं लावली आहेत। मिळालेल्या माहितीची शहानिशा करून ती माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांना कळवण्यात आली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला। कारवाई दरम्यान संबंधित शेतात 6 ते 8 फूट उंचीची 18 गांजाची झाडं आढळून आली। वजन 128 किलो 504 ग्रॅम इतका असून अंदाजे बाजारभावानुसार 12,85,040 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। आरोपी संजय प्रभाकर गिरीबुवा याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BN लातुरे करत आहेत। कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस नाईक राजेंद्र सावंत, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सकटे, विक्रम घोदे, तोहिद मुल्ला, सुभाष काळे, नवनाथ कारंडे, सय्यद अली मुल्ला, मारुती नरळे, सविता घोदे, सागर करांडे, महादेव पाटील, अजित मदने यांनी सक्रिय सहभाग घेतला। जत पोलीस ठाण्याच्या या कार्यवाहीमुळे गावकऱ्यांमध्ये कायद्यांबाबत जागरूकता निर्माण झाली असून अंमली पदार्थ विरोधातील पोलिसांची ही धडक मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय।